नमस्कार, मी स्वप्नील गरड. महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शको, आज सोमवार 16 सप्टेंबर सकाळच्या 6:30 वाजलेले आहेत. आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. दर्शको, काल दिवसभर सोलापूर जिल्हा व आसपासच्या परिसरात तसेच उजनी धरण व आसपासच्या परिसरातही पावसाने विश्रांती दिली होती. संध्याकाळी 4 नंतर जिल्ह्यातील काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर दौंड येथून उजनी धरणामधील येणाऱ्या पाण्याच्या विसर्गामध्ये 1000 क्युसेकची वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार दौंड येथून उजनी धरणामध्ये 4692 क्युसेक एवढ्या पाण्याची आवक होती. या वाढलेल्या आवकमुळे उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीमध्येही वाढ झालेली असून आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार उजनी धरणामधील एकूण पाण्याचा साठा हा 120.95 TMC झालेला आहे. तर त्यापैकी 57.29 TMC पाणी हे उपयुक्त पाणी साठा आहे. उजनी धरणामधील एकूण पाण्याची पातळी ही 106.94% झालेली असून हळूहळू यामध्ये थोडीशी वाढच होत आहे. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधून सीनामाडा डाव्या कालव्यामध्ये 175 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे. तर दहिगाव उपसा सिंचन योजनेमध्येही 80 क्युसेकचा विसर्ग होतोय. उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्ये 1600 क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात असून बोगद्यामध्येही 200 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग होतोय. असं असलं तरी उजनी धरणामधून ऊर्जा निर्मितीसाठीही 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय. उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये होणारा विसर्ग पूर्णतः थांबवलेला असून जोपर्यंत पुणे जिल्हा घाटमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात दौंडमार्गे पाण्याची आवक होत नाही तोपर्यंत उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा थांबवलेला आहे. दर्शको, या उजनी धरणाविषयीच्या महत्त्वाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज.